प्रतिका देण्यासारखा काहीच नाही, बोलण्यासारखा विषयच नाही राहिलेला आहे. जो महाराष्ट्राला पुढे नेणारा नेता आज निघून गेला, विश्वासही बसत नाही, सांगू शकत नाही. आता नीती पुढे जे काय घडलं त्याला तर कुणी काही करू शकत नाही. पण आम्हाला तर वाटतच नाही आमचे दादा अजितदादा अजून परत जिवंत होतील एक विश्वास असं मनामध्ये येतो. काळाने त्यांच्यावर झडप घातली, फार मोठी राजकारणातली सगळ्यांची खूप मोठी हानी आहे. दादासारखा नेता होणे नाही. महाराष्ट्राचा दादा होता, आमच्यातून निघून गेला, याच्या विरोधात कोणताच असू शकतो. साहेबांच्या पुत्र जवळील होते. आमचे कुटुंबिक हे होते, संबंध होते. दादा म्हणजे कोरके साहेब आणि कोरके म्हणजे दादा. पक्षाची निर्मिती झाली तेव्हापासून 1992 पासून आपण बघितलं. 1995 मध्ये भुजबळ साहेबांसोबत असताना नंतर सतत दादा पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बांधणी झाली 1998 मध्ये, तेव्हापासून दादांसोबत साहेब होते आणि शेवटपर्यंत साहेब होते. आणि शेवटपर्यंत दादांनी काल दुपारी सकाळी 10-10:30 वाजता दादांशी बोलणं झालं. उद्या या म्हणे संजयराव, आपण बोलू आणि आपण हे करू, अशी चर्चा काल झाली. रोज फोनवर बोलणं होतं. मुंबईत असलं तर 1-2 तास चर्चा व्हायची. पक्ष संघटनाचे असेल, त्या ठिकाणी असणारे महाराष्ट्राच्या विकासाचे असेल, हे सगळ्या प्रश्नाची नेहमी चर्चा व्हायची. आणि दादा आमचे बाप होता, आमच्या राजकारणात आमचा बाप होता. तो आमच्यातून निघून गेला, एवढं कोणतंच असू शकत नाही. दादांचा एक फोन आला की साहेब तात्काळ निघून जायचे आणि आता दादा नाही राहिले, काय साहेब आता काहीच बोलू शकत नाही. 9 जानेवारीची सभा आपल्या मार्गदर्शनामध्ये दादांची शेवटची ठरलेली आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक होता, दादांना सांगितलं की आमची एक सभा घेता, आपण यावं. दादांनी तात्काळ मान्यता केली आणि आपल्या अमरावतीला सभा घेतली. आणि सभा घेऊन आपल्याला माहित आहे काय, त्या ठिकाणी लाईट लँडिंग नसताना सुद्धा इथून सभा घेऊन दादा नागपूरला गेले आणि नागपूरहून तात्काळ लगेच पुण्याला गेले. म्हणजे एक विश्वास होता त्यांना. एक ही सभा झाली, त्याचा आनंद त्यांनी गाडीत बोलून दाखवला. खूप चांगलं काम आहे, खूप चांगलं करत आहे, त्यांनी सभागृहात सुद्धा व्यक्त केलं. आणि कोरके साहेबांना माहित आहे की ते फोन जरी दादांचा आला की दादा साहेब सगळं सोडून द्यायचे. दादांनी म्हटलं दादा त्याच्या कामाचं हे करायचं. आणि दादांवर विश्वास जो होता साहेबांवर, तो आपल्या सर्वांना माहित आहे. दादांशिवाय आमच्या राजकारणात म्हणा, कुटुंबात एवढा मोठा माणूस आमच्यासोबत असणं म्हणजे आमच्यासाठी खूप गौरवाची आणि याची गोष्ट होती. परंतु आता दादा राहिले नाही, हा विश्वासच बसत नाही.